प्रियजन हो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने अभिवादन करतो. तुम्ही एक धन्य व्यक्ती आहात. प्रभू हा तो देव आहे जो तुम्हाला आशीर्वाद देतो आणि आनंदित करतो. आजही तुम्हाला आशीर्वाद मिळतो. माहित आहे हा कसा आशीर्वाद आहे? हा भरभराटीचा आशीर्वाद आहे, समाधान देणारा आशीर्वाद आहे. हाच प्रभूने वचन दिलं आहे. स्तोत्रसंहिता 103 वचन 5. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. हा एक समाधान देणारा आशीर्वाद आहे. हा अपूर्ण आशीर्वाद नाही. तुम्ही आशीर्वादित आहात का? आपण थोडे आशीर्वादित आहोत. आपली कमाई खर्च जुळतात. कसेबसे जीवन चालू आहे. पण हा आशीर्वाद कसा नाही? तुम्ही विचाराल कसे आहात? तुम्ही आनंदी आहात का? ते म्हणतील प्रभूने आम्हाला छान आशीर्वाद दिला आहे. आपल्याला पूर्णपणे आशीर्वाद मिळाले आहेत. असे बोलणारे लोक फार थोडे असतात. बहुतेक लोक नाराजीने म्हणतात कसेबसे जीवन चालते, प्रभू मार्गदर्शन करतो. तुम्ही असे का म्हणता? त्याऐवजी काय म्हणावे? प्रभूने मला चांगले ठेवले आहे. त्याने मला आशीर्वाद दिला आहे. त्याने मला समृद्ध केले आहे. तुम्ही असे म्हणायला नको का? प्रभू तुम्हाला असा आशीर्वाद द्यायचा इच्छितो. तो तुमचे तोंड चांगल्या गोष्टींनी तृप्त करतो. प्रभू असा नाही की तो अपूर्ण आशीर्वाद देतो आणि आपल्याला पाठवतो. तो आपल्याला पूर्णपणे आशीर्वादित करतो आणि आनंदित करतो. तो आपल्याला इतका आशीर्वाद देईल की तुम्ही म्हणाल बास प्रभू. समजा काही पाहुणे तुमच्या घरी आले. त्यांना भूक लागली आहे. तुम्ही त्यांना थोडं अन्न वाढाल, विचाराल बास का, जेवण झालं का, असं विचारलं तर त्यांना वाटेल माझं पोट अर्धवट भरलंय. तुम्ही सारखं विचारलात बास का तर काय होईल? फक्त तुम्ही विचाराल अजून होन का? ते म्हणतील हो होम आहे. आपण त्यांना बास झालं म्हणेपर्यंत वाढत राहतो. हाच तृप्तीचा अर्थ आहे. जेव्हा येशू ख्रिस्ताने 5 भाकरी 2 मासे देऊन लोकांना जेवायला घातलं, तिथे 5,000 पुरुष होते. म्हणून स्त्रिया आणि मुले धरून एकूण 15 ते 20,000 लोक असावे. प्रभूने सांगितलं की हे सर्वांना वाटा. ते वाढत असताना ते वाढतच गेलं. प्रत्येकाने सांगितलं पुरे झालं, मी पोटभर जेवलो, मला अजून नकोय, मी अजून खाऊ शकत नाही. देवाच्या वचनात असं म्हटलं आहे. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला, त्यामुळे ते पोटभर जेवले. त्याने त्यांना तृप्त केले. त्याने कधीच असं म्हटलं नाही की एवढंच आहे, हे तुझ्यासाठी पुरेसं आहे, मला इतरांना पण द्यायचं नाही का? त्याऐवजी त्याने विचारलं अजून होन का? तुला अजून मासे किंवा भाकरी हवी आहे का? ते सगळे तृप्त झाले आणि म्हणाले पुरे झालं, आता नको. सगळ्या मी पोटभर जेवलं आणि त्याने त्यांना उरलेले तुकडे टोपल्यात गोळा करता येतील असं केलं. हा येशू आहे. तो तुम्हाला तृप्त करतो. तो तुमचं तोंड चांगल्या गोष्टींनी भरतो. तुम्हाला तृप्त करणारा आशीर्वाद मिळेल. कोणी विचारलं तुमचं काम कसं चाललं कर, असं म्हणू नका माझं काम काहीच चाललं. त्याऐवजी म्हणावं प्रभूने मला चांगली नोकरी आणि कमाई दिली आहे. त्याने मला आनंदी केलं आहे. तुमचा व्यवसाय कसा चाललाय? काहीतरी चालतो. आयुष्य कठीण आहे. नाही, तुम्ही समाधानाने म्हणायलाच हवं प्रभूने मला आशीर्वाद दिला आहे. आमचा व्यवसाय आशीर्वादित आहे. त्याने आम्हाला चांगलं ठेवलं आहे. भाऊ, तुझं शिक्षण कसं चाललंय? मी काहीसं सरासरी शिकतो. तुम्ही असं का म्हणू नये की प्रभू मला कृपा, शहाणपण आणि स्मरणशक्ती देतोय आणि मी चांगलं शिकतोय, परीक्षाही चांगल्या लिहितोय, मी आनंदी आहे. तुम्ही असं समाधानाने बोलायलाच हवं. तुम्ही असं बोलता का? काही लोकांना कितीही भरपूर दिलं तरी ते कधीच म्हणणार नाहीत की त्यांची परिस्थिती चांगली आहे. काही व्यावसायिकांना विचाराल कसे आहात, तुमचा व्यवसाय कसा चाललाय, ते म्हणतात ठीक आहे. त्यांना वाटतं छान म्हणाल तर आशीर्वाद कमी होतील. जगातील लोक असं बोलतात. तुम्ही असं करू नका. येशूने मला चांगलं ठेवलं आहे. त्याने मला समाधान दिलं. तुम्ही अंधश्रद्धांना स्थान देऊ नका. तुम्ही असं म्हणू नका ठीक चाललंय. मी बऱ्याच लोकांना असं बोलताना पाहिलं आहे. फक्त थोडे लोक म्हणतात भाऊ, प्रभूने मला चांगलं ठेवलं आहे, आम्ही आनंदी आहोत, सर्व काही आशीर्वाद आहे. तुम्हीही असं बोलायला हवं. प्रभूने आपल्याला चांगलं ठेवलं आहे, आशीर्वाद आणि समाधान दिलं आहे. हेच प्रभूच्या इच्छित आहे. जर तुम्ही म्हणालात ठीक चाललंय, तर याचा अर्थ तुम्ही येशूला दुःखी करत आहात. तो विचार करेल, तो फक्त असंच म्हणतोय ठीक चाललंय, मी त्याला कितीही आशीर्वाद दिले तरी त्याला चांगल्या गोष्टींनी समाधानी करण्यात अर्थ काय?
तुम्ही म्हणालात ठीक आहे तर काहीतरी कमी आहे. तुम्ही म्हणालात प्रभूने मला चांगलं ठेवलं, समाधान दिलं, तर प्रभू आनंदित होतो. कोणी विचारलं की तुम्ही कसे आहात तर म्हणावं मी छान आहे, येशूने मला चांगलं ठेवलं आहे, त्याने मला आशीर्वाद दिले आहे असं बोला. मग प्रभू त्यानुसार आशीर्वाद देईल. तुमच्या तोंडून निघणाऱ्या शब्दांमुळे चूक होते आणि आशीर्वाद गमावता. विश्वासाने बोला, येशूने आपल्याला चांगलं ठेवलं आहे, समाधान, आशीर्वाद दिले आहेत, आपल्याला काहीच कमी नाही. हे मनापासून म्हणा. येशू पाहिल आणि विचार करेल, माझं मूल माझ्यावर किती विश्वास ठेवते. माझा मुलगा मुलगी माझ्यावर इतका विश्वास ठेवतो. माझ्या मुलांना काहीच कमी पडू द्यायचं नाही असं म्हणत तो तुम्हाला आशीर्वाद देईल. म्हणून तुम्हाला पूर्ण समाधान मिळावं हीच प्रभूची इच्छा आहे. तो असं कधीच म्हणणार नाही की फक्त इतकंच आहे, प्रत्येकाने थोडं थोडं घ्या, तुम्ही घरी जाऊन पोटभर खा असं तो कधीच म्हणाला नाही. त्यांनी पोटभर खावं असं त्याला वाटतं. त्यांनी समाधान आणि आनंदाने जावं, त्यांना काहीच कमी पडू नये, हीच येशूची इच्छा आहे. प्रभू तुम्हालाही असंच पूर्णपणे आणि समाधानकारकपणे आशीर्वाद द्यायला इच्छितो. आज तुम्हाला कुठे कमी आहे त्याला सांगा, प्रभू मला खात्री आहे की तू मला पूर्णपणे आणि समाधानकारकपणे आशीर्वाद देशील. माझ्या आयुष्यात काहीच कमी पडू देऊ नकोस. समाधानाने म्हणता यावं की प्रभूने कोणतीही कमतरता ठेवता पूर्णपणे आशीर्वादित केलं आहे, जेणेकरून आमच्याकडे आशीर्वाद येईल. तुम्हीही असं म्हणावं. त्याच्याकडे आशीर्वाद मागा, तो नक्कीच आशीर्वाद देईल. म्हणा, प्रभू तूच तो देव आहेस जो मला पूर्ण आणि समाधानकारक आशीर्वाद देतोस. तू आम्हाला आमच्या सर्व गोष्टींना आशीर्वाद देतोस आणि ओसंडून वाहणाऱ्या आशीर्वादाने आनंदित करतोस. तुझ्या प्रेमासाठी धन्यवाद, जे आम्हाला समाधान देतं आणि आनंदित करतं. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.